तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, एकदम भारी आहे माहिती आहे का तुम्हाला. म्हणजे ते का मस्त एक छोटासा वॉटरफॉल आहे बघा समोर. मस्त मंडळींचं नवस आहे, हे बघा हा पूर्ण करताय. आम्ही तुंगारेश्वरला आलो आहे. मस्त पाऊस पडतोय समोर का, पाऊस चालू झाला आहे. मंदिराची लाईन कुठे आहे माहिती आहे का मंडळी, दर्शनाची ऑलमोस्ट खालून आहे. म्हणजे मंदिर इकडे पुढे तिकडे पाऊस पडतोय. समोर हवन कुंड बघा समोर, एक समोर हवन पाणी बघा, हे पाण्याचं कुंड आहे समोर बघा. पाणी प्रश्नामध्ये पाणी येतं आतमध्ये, हा पाणी खालून तिकडे पाच तिकडे होतो. मंडळी पोचलो आम्ही आता तुंगारेश्वर गेट समोर बघा. हा समोर हायवेला आपला वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, बरोबर हायवेला आपला हा गेट आहे समोर तुंगारेश्वरला. इथून समोर एंट्री करू शकतो आपण. हा सरळ रोड आला वसईवर, वसई स्टेशनवरून इकडे सरळ आपल्याला ऑलमोस्ट अर्धा पाऊण तासाचं ट्रॅव्हलिंग आहे. म्हणजे आज गर्दी खूप जास्त आहे तुंगारेश्वरमध्ये. उत्तर प्रदेशची लोक आहेत, त्यांचा श्रावण लवकर चालू झाला. काय बघा हा समोर गेट, इथे पार्किंग वगैरे आहे तुंगारेश्वरची. आपल्याला सरळ जायचं आहे इथून 2.5 ते 3 किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे. हा बघा ऑलमोस्ट लोक चालत येत आहेत, गाड्यावरती जातात पुढे. आम्ही पुढे जाऊ शकतो. पुढे आपल्याला पहिली नदी लागेल समोरच. क्राऊड बघा. नमस्कार मंडळी, तुमचा पुण्याचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज मी चाललो आहे कुठे माहिती आहे का, हे बघा हे बघा समोर, ही आपली नदी तुंगारेश्वर. आम्ही तुंगारेश्वरला आलो आहे. मस्त पाऊस पडतो आहे समोर का, पाऊस चालू झाला आहे तुंगारेश्वरला. ही नदी आहे, खूप जास्त पाऊस पडला तर नदीला खूप जास्त पाणी असतो. आणि आज क्राऊड खूप जास्त आहे, कारण की उत्तर प्रदेश हे UP साईडच्या लोकांचा श्रावण आपल्या श्रावणपेक्षा अगोदर चालू होतो, जरा लवकर चालू होतो. त्यामुळं आज गर्दी तिकडे आहे, जास्त आहे. आता तुम्हाला गणपतीपर्यंत गर्दी भेटणार तुंगारेश्वरला. तर आम्ही निघालो आहे बघा. पाऊस खूप जोरात आला आहे. आम्ही आधी इथे थांबलो झाडाखाली बघा समोर. अजून क्राऊड उभे आहेत बघा समोर तिकडे. माझा हिरो बसला आहे हा इकडे समोर, सात्विक. चला जातो, पुढे जातो. आपल्याला तरी पण इथून 2.5 किलोमीटरचं ट्रॅव्हलिंग आहे पुढे जायला. तर आपण मोस्ट ऑफ लोक ट्रेकिंग करतात इथून. म्हणजे बोलतो मस्त ट्रेकिंगलाच मजा आहे, कारण की हा रस्ता पूर्ण जंगलामधून आहे. आतून जायला जंगलातून ट्रेकिंग आहे 2.5 ते 3 किलोमीटरचा. आपण बाईक आणले तर आपण बाईकनं जाऊया. हर हर महादेव. सात्विक बोला हर हर महादेव. अरे नाही मस्त आहे. म्हणजे रस्ता थोडा कच्चा आहे. कच्चा म्हणजे हा कच्चाच आहे रस्ता, फक्त थोडी खडी टाकून दिले. पण थोडं चिखल झालं आहे बघा इथे. आणि नदी आपल्याला 3 वेळा मिळते तरी बऱ्यापैकी, कारण की ह्याच्या अगोदर आपल्याला नदीतून आपल्याला चालत जावं लागायचं. त्यावेळेला हे ब्रिज नव्हते बांधले, आता ब्रिज बांधले, त्यामुळे थोडा रिस्क कमी झाले. मंडळींचं नवस आहे, हे बघा हा पूर्ण करताय. मंडळी का पोचलो आपण तुंगारेश्वर. हा समोर गेट आहे, मेन गेट तुंगारेश्वरचा.
आज गर्दी पण अफाट आहे बघा. हा बघा आपण आता एंट्री करतो आहे आतमध्ये. आज गर्दी पण अफाट आहे आणि आज प्रसादांची दुकानं बघा एवढी आहेत. आज पूर्ण तुंगारेश्वर भरलं आहे. हा स्टॉल खूप जरा जास्त आहेत. इथे काही स्टॉल लागलेत बघा. हे काही वस्तू आहेत आपले देवारा ठेवण्याचा. हे बघा हे सगळे शंख वगैरे आहेत. हे बसतं आहे का? हे वाजणारे शंख आहेत. क्या प्राइजेस का? 600. 600ला एक. आपण शंखच आहे. हे बघा हा सगळा सामान आहे. मंदिरात ठेवू शकतो. हे काय डमरू वगैरे आहे तिथे. इथे छोटे छोटे हॉटेल्स आहेत म्हणजे ढाब्यासारखे. इथे नाश्ता मिळतो, जेवण मिळत नाही. या ठिकाणी नाश्त्यावर तुम्ही पोटभर करू शकता. पुरी भाजी वगैरे आहे इथे. आता झरा आहे मंडई वरून आला आहे. नॅचरल झरा आहे हे सगळे. हा पाणी कंटिन्यू पुढे वाहतो आहे. इथे छोटे छोटे मंदिर आहेत बघा समोर. आपण आता पोचलो आहे तुंगारेश्वर. समोर मूर्ती आहे. हा समोर आपला मंदिर तुंगारेश्वर. आज गर्दी. हा मेन गेट बंद केला आहे. हा बघा इथून एंट्री होती अगोदरची, पण आज गर्दीमुळं लाईन तिकडून फिरवले आउटसाईडने. हा आपला मंदिर समोरचा. मस्त पाऊस पण आहे आणि मंदिरात तेवढी गर्दी पण आहे. इथे समोर बघा आपण चाललो. इकडे जेवण आहे. आज महाप्रसाद आहे. इथे श्रावणामध्ये महाप्रसाद असतो. सोमवारचा महाप्रसाद असतो इथे. हे बघा समोर. आज गर्दी पण तेवढीच आहे समोर. लाईन इथून वरतून गेले मंदिरामध्ये जाण्याच्या आतमध्ये. एंट्री तिकडे आहे समोर. ते बघा गर्दी खूप जास्त आहे. समोर का लाईन आहे भरपूर आज मंदिरामध्ये. बहुत है, गर्दी बहुत है. पहली सोमवारी है ना, इसके लिए. पहिला समोर आहे ना. पहला सोमवार. सावन की पहली सोमवारी है. तो श्रावण कब स्टार्ट हो रहा है? सावन स्टार्ट 3 दिन हो गया है. हो गया. आज पहली सोमवारी है. ओके ओके. आज म्हणजे लाईन आहे आणि श्रावण चालू झालं आहे. आज मंदिरामध्ये अफाट गर्दी आहे. हे पायऱ्यासमोरून रेग्युलर इथे एंट्री असते, पण आज श्रावणमुळे इकडचं गेट बंद केलं आहे.
छान वाटतं इकडे, भारी वाटतंय. आणि पाऊस पडतोय. समोर हवनकुंड बघा, समोर एक आहे, समोर हवनकुंड आहे हे बघा इथे. आपण चाललो इकडे, पुढे नदी आहे त्या साईडला बघा, तुम्हाला पब्लिक भेटेल. क्राऊड इकडे खूप जास्त असतो ह्या साईडला समोर. तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, इथं भारी आहे माहिती आहे का तुम्हाला. एक स्पेशल आहे इथे तुंगारेश्वरची सेपरेट जागा, ते क्राऊड खूप जास्त असतो. आता बघा, आता समोर हे बघा, समोर बघा, हे बघा समोर. आता पाणी आहे इथे जास्त, आता इथे क्राऊड इथे आंघोळी करतात समोर. तिथे त्या ठिकाणी पायऱ्या वगैरे आहे, तिथे बसलेलं असं आंघोळ करायला. आज पाणी खूप जास्त आहे आणि इथे खूप सारे सीनसुद्धा झाले. तिथून वाहणारे लोक गेलेत, कारण की स्पीड खूप जास्त आहे पाण्याला. इथून आपण जाऊ शकतो आणि इथून हा एक ब्रिज बनवला, इथून जाऊ शकतो. हे बघा पाठीमागं भारी वाटतं एकदम. कार्तिक काय बघतोय? म्हणजे आपण इकडे वरती पुढे चाललो आहे. समोर बघा तिकडे वरती एक मंदिर आहे, इथे शौचालय वगैरे आहेत. समोर आहे बघा, स्वच्छतागृह पुरुषांसाठी आणि स्त्रियांसाठी पण आहे. इथे आज तुम्हाला गर्दी खूप जास्त असेल. हा समोर दिसतोय मंदिर आपला तुंगारेश्वर. ही नदी एकदम कट्टोकट्ट आहे, मंदिराच्या बाजूनेच नदी आहे समोरची दिसते आपली. आणि या नदीला पाऊस जर पडला तर खूप जास्त पाणी असतो आणि सामावून राहावं लागतं, कारण की उतरतं पाणी आहे आणि त्या फ्लो खूप जोरात जास्त असतं. आत्ताच गेल्या 15 दिवसामध्ये 2-3 वाहून गेलेत इथेच तुंगारेश्वरला. बघा समोर चाललं आपण तिकडे वरती, त्या पायऱ्या आहेत चढायला. एक छोटासा वॉटरफॉल म्हणजे समोर बघा तिथे. इथे समोर बघा, हे पाणी आंघोळ करायला वगैरे इथे आंघोळ करतात. बघा समोर हा समोर एक छोटासा वॉल आला खाली बघा, इकडे कंटिन्यू गेला आहे. नदी त्या बाजूने आहे समोरून. पाणी बघा, हे पाण्याचं कुंड आहे समोर बघा. पाणी प्रश्नामध्ये पाणी येतं आतमध्ये. हा पाणी खालून तिकडे 5 तिकडे होतो.
समोर एक घर आहे, म्हणजे ते मला वाटतं इथे जे काम करतात जे पुजारी वगैरे आहेत त्यांच्यासाठी सेपरेटली ते एक घर आहे राहायला वरती त्यांना आहे ते लोक तिथे. हा बघा इथे समोर ही नदी आहे, हा छोटासा व्हाल आहे, नदी त्या पलीकडे आहे समोर. आपण आता खाली जातो आहे. आपल्याला मंदिरामध्ये तुंगारशीच्या शूट करायला मिळालं नाही, कारण आज तिकडे अलाव नाही आहे. ॲक्च्युली आज जास्त रिस्ट्रिक्शन आहे तिकडे आतमध्ये, तर आपल्याला आतमध्ये जाता आलं ना त्या साईडला, तर आपण ते इकडून जातो आहे. शूट नाही केलं आहे पुढे, आपण निघतो आहे आता. समोर एक मंदिर आहे छोटंसं. आता आपण खाली इथे रिटर्न चाललो आहे समोर मंदिराकडे, मंदिरा साईडला. हर हर महादेव. इथे स्लाईड वगैरे आहे मुलांना खेळायला, तर आला तर इकडे. हा थोडासा नॉर्मल लुक दिला आहे गार्डनसारखा. इथे पुढे जातो आहे समोर. समोर मस्त खेळायला जागा आहे मुलांसाठी. बघा मस्त जागा आहे इथे खेळायला. इथे वरतीसुद्धा जाऊ शकतो. ते बघा वरती काय माणसं चाललेत. नदी बघा तुडुंबा वाहते कशी. इथून समोरून आहे ना बघा, इथून याला रस्ता आहे जायला यायला. बाकी टायमाला येऊ शकतो जेव्हा पाणी कमी असतो, पण आज पाण्याला फोर्स जास्त आहे बघा, पाणी खूप जास्त आहे. त्यामुळं इथून सोडत नाहीत, या जायला कोणाला सोडत नाहीत, थांबवले सगळे आणि गेट बंद केलेत. आता इथून आपण इकडे येऊ शकतो असा. आणि नदी मस्त पुढे वरती इकडे गेला तिकडे तर तिकडे वॉटरफॉल आहे, पण आज तिकडे एंट्री देत नाही आहेत. तरी तिकडे पोलीसवाले आहेत, त्यांनी बंद केलं सगळं इकडे राहण्याचं. आता मध्यांचा सीन झाला म्हणून त्या साईडला आपण जाऊ शकत नाही वॉटरफॉल. तिकडे वरती इकडे थोडंसं पुढे गेलात 5 मिनटाच्या अंतरवरती वॉटरफॉल लागतो समोर इकडे. सगळे स्टॉल लागले सगळे. हे बघा समोर छटरपटर पण आहे बघा, सगळं गोड वस्तू आहेत. काय घ्यायचं? आंबा पडे ना कैसा आहे? 100 का पाव. आंबा पड बॅग दे, बॅगेत दे. अजून काय घ्यायचं? हे बघा बिस्किट आहे बघा, लहानपणी खायचो ना, ते पण आहेत. बाकीचे वस्तू सगळे खाण्यापिण्याचे. मंदिराची लाईन कुठे आहे माहिती आहे का मंडळी? दर्शनाची ऑलमोस्ट खालून आहे, म्हणजे मंदिर इकडे पुढे तिकडे पडला आतमध्ये, लाईन इकडून आहे. आज गर्दी बेकार गर्दी आहे ना, हो गर्दी वाढत चालले. आम्ही निघतो रिटर्न परतीचा प्रवास. मी घरी चाललो आहे, दर्शन करून आलो. आतमध्ये शूटिंगला अलाव नाही आहे, त्यामुळं हे दाखवता आलं नाही पुढच्या गोष्टी. म्हणजे ते का मस्त एक छोटासा वॉटरफॉल आहे बघा समोर.
अगोदर आहे ना हा वॉटरफॉल आहे ना हा पाणी म्हणजे हा रोडवरून वरून जायचा इथून, म्हणजे इथून पास व्हायला लागायचं नदीतून. आता हे ब्रिज बांधला इथे पण, मग प्रत्येक ठिकाणी ब्रिज बांधलेत, तर ही नदी पण अशा आपल्या इथं कंटिन्यू इथे लागायची. हा पाणी ह्या रोडवरती यायचा, कधी फ्लोमध्ये यायचा पाणी पाऊस पडत त्यावेळेला, प्रॉब्लेम व्हायचा इथून उतरायला वगैरे. आणि खाली स्लोप आहे ना त्यामुळं मस्त वरून आलं पाणी. इकडे बघा ही मेन नदी नाही आहे, हा पाणी हा वाल आहे नदीला मिळतो तिकडे खाली, नदी इकडे पालीकडे त्या साईडला आहे. हो बडावाला ये आम है ऐसा ऐसा, ये तो पता है मुझे लगा वो वैसा है. ते आंब्याचा स्ट्रक्चर बघा कसा आहे, काय वेगळाच आहे, म्हणजे आता पपई वाटते तो. हे म्हणजे आंबे बघा, याचा स्ट्रक्चर बघा कसं आहे, हा आंबा वाटतच नाही. तोच आंबा आपण खाणार आहे. हे तेच आहे बघा, हे मा आंबे नाम तोतापुरी. तोतापुरी. हां तोतापुरी आहे बघा, हे वेगळं स्ट्रक्चर आहे, पपई वाटतोय तो. झाला जरा ना गाडी स्लीप होते ॲक्च्युली, कसं स्लोप आहेत ना खाली पूर्ण. मंडळी आम्ही आता परतीच्या प्रवासाला चाललो आहे, घरी चाललो आहे आता. साहेब बसला आहे, ते बिस्किट खातो आहे. ॲक्च्युली आज आतमध्ये एवढा चांगला शूट करता आला नाही, कारण की गर्दी खूप होती. श्रावण म्हणजे उत्तर प्रदेश साईड त्या लोकांचा श्रावण लवकर चालू होतो, त्यामुळे आज गर्दी इकडे जास्त आहे. आता श्रावणामध्ये म्हणायला माहिती आहे का, श्रावणामध्ये श्रावण सोमवार आणि श्रावण शनिवार इथे या तुंगारेश्वर मंदिरामध्ये महाभोजन असतो, महाप्रसाद असतो. तर आलं तर नक्की या. आपला जवळ आहे, वसईवरून तुम्ही प्रायव्हेट गाडीस वगैरे येऊ शकता, किंवा तुम्ही शेअरिंग रिक्षासुद्धा येतात. काही मेन काय ते माहिती का, तुम्ही गेट आहे ना तिकडे थांबा, कारण की तिथून ना इथे ट्रेकसाठी खूप चांगला आहे. अरे का हा तुम्ही डायरेक्ट गाडीने गेलात ना तर एवढा काय मजा येत नाही. बाईक गेलात तर तुम्ही ट्रेक करत गेला तर ट्रेकच खूप भारी वाटतो, कारण की पूर्ण जंगलातून रस्ता आहे आणि मस्त पाऊस पडत असतो, भारी वाटतं एकदम ट्रेकिंग वगैरे. आम्ही निघतो आता घरी जायला, तर तुर्तास सध्या व्हिडिओ थांबवतो इथेच. आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून नक्की सांगा, आणि व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण असे पुढल्या छान छान व्हिडिओमध्ये, चांगल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, सात्विक. चला मंडळी.